कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी यांनी 1980 साली महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली। दलित पीडित अत्यंत वाईट अवस्थेत शेतीचा व्यवसाय करून जगणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी युनोमधील स्वित्झर्लंड येथील नोकरी सोडून भारतात येऊन शेतकऱ्यांचा दारिद्र्यावर पूर्ण अभ्यास करून शेतकरी संघटना स्थापन केली। आज 40 वर्षे होत आहेत, 45 वर्षे झाली आहेत। शेतकरी संघटनेनं अहोरात्र कष्ट करून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर जाब विचारून सत्ता नसतानाही सरकारपासून कायदे करून घेऊन शेतकऱ्याला सुखाने आणि समाधानाने जगता यावे याकरिता कष्ट केलेले आहेत। याच अनुषंगाने या माहूरगडाच्या पायथ्याशी अशा दत्तात्रेय, रेणुका माता, अनुसूया माता या विभूतींच्या पवित्र भूमीमध्ये शेतकरी संघटनेने युवकांसाठी युवा आघाडीचे अधिवेशन आयोजित केले आहे। या देशामध्ये आज अशी वाईट अवस्था तयार झालेली आहे, परिस्थिती तयार झाली। युवकांना रोजगार नाही, नोकऱ्या नाही, दिशा नाही आणि अशा व्यवस्थेमध्ये कोणत्याही जाती धर्मातला युवक आज भरकटलेला आहे आणि नाममात्र पैशाच्या मोहापायी भरकटलेल्या पक्षांच्या नेत्याच्या स्वार्थापोटी त्यांच्या सतरंजा उचलत आहेत। अशा युवकांना त्यांच्या बापदाद्याच्या व्यवसायासाठी शेती हा धंदा बुडीत चाललेला आहे, त्याला उचित अवस्थेत आणण्यासाठी त्यांनी या चळवळीत येऊन आपल्याला अपेक्षित असलेला आपला व्यवसाय हा माझा बाप कर्जात जन्मला, कर्जात वाढला, पण माझ्या नजरेसमोर बापाला कर्जात मरू देणार नाही ही शपथ घेण्यासाठी आम्ही युवकांना माहूर इथे बोलवत आहोत। आज परिस्थिती अशी वाईट झाली आहे, ऊस पिकवणारा शेतकरी गेल्या 10 वर्षापासून साखरेचा भाव 30 रुपये किलो आणि ऊसाचा भाव टनाला 1200 रुपयापासून आज 2025ला 10 वर्षानंतर साखरेचा भाव 35 रुपये आणि ऊसाचा भाव 35 रुपये सरकार कारखानदार देत असतील तर आम्हाला गेल्या 10 वर्षात अनेक कोटी रुपयांनी शेतकऱ्यांना कारखानदारांनी लुटले। ही लूट या तरुणांनी आता सहन करणार नाहीत। हे तरुण या अधिवेशनात येऊन एल्गार पुकारणार आहेत। कर्जमुक्तीचा लढा तीव्र करायचा आहे, कर्जच आम्हाला घेण्याची वेळ येऊ नये। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, आमच्या जमिनीचे भाव आज 10 लाख रुपये एकर असतील तर आम्हाला कर्ज मिळते 1 एकर जमिनीवर 50,000। जमिनीचं मूल्यांकन करून मूल्यांकनानुसार आम्हाला बँकांनी 50% कर्ज द्यायला पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। आज ग्रामीण भागातल्या शाळा ओस पडत आहेत, इंग्रजी शाळांचं पेव फुटलेलं आहे। अशा व्यवस्थेमध्ये सरकार ग्रामीण भागातल्या नागरिकांना, गरिबाच्या मुलांना शाळा शिकू देण्याच्या मनस्थितीत नाही। संपूर्ण व्यवस्था बिघडून टाकण्याचं सरकारचं काम चालू आहे। गावागावामध्ये बिअर बारच्या नावाखाली देशी दारूची दुकानं चालत आहेत। अशा व्यसनाधीन युवकांना या चळवळीत आणून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय स्वातंत्र्य शिकवून आज आम्हाला या देशातल्या तरुणांना नक्षलवादी किंवा अतिरेकी होणार नाहीत याच्यापासून वाचवण्यासाठी या आंदोलनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। या अधिवेशनात महाराष्ट्रातील तमाम शेतकरी भाऊ, मायमावल्या, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांना आम्ही हात जोडून कळकळीची नम्र विनंती करतो। या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आहे। शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश समृद्ध होत नाही। देश समृद्ध जर होत असेल तरच युवकांना आज दिशा मिळणार आहे। म्हणून आमचं सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी हे माझं काम म्हणून सहभाग नोंदवावा आणि माहूरला यावं। स्टार्ट। सदरील अधिवेशन माहूरगड, तालुका माहूर, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र, दिनांक 14-15 फेब्रुवारी 2026 या दिवशी पार्किंग मैदान माहूर अशा ठिकाणी हे अधिवेशन आयोजित केलेलं आहे। आमच्या शिवाजीराव शिंदे साहेबांनी जे आम्हाला ऊर्जा दिली आणि सगळे हे झाले तर सगळ्यांनी येऊन याला करून नंबर 1चं असं व्हायला पाहिजे की माहूरकरांनी बोलायला पाहिजे की आजपर्यंत माहूरमध्ये प्रत्येक वेळा देवस्थानासाठी लोक येतात, पण इतके शेतकरी जमले, इतकी लोकसंख्या कधी जमली नाही माहूर देवस्थानजवळ। तितकी लोकसंख्या जमा असं मी युवक शेतकऱ्यांना आणि आमच्या शेतकऱ्यांना, शेतकरी महिला आघाडी आया बहिणींना आणि सगळ्या नागरिकांना आव्हान करतो की त्यांनी या अधिवेशनासाठी
2 दिवसासाठी अमूल्य वेळ खर्च करून त्यांनी आलंच पाहिजे. तमाम नागरिकांना आमचे नम्र निवेदन आहे, आवाहन आहे, विनंती आहे. आपल्या प्रपंचातील अनेक वेळा आपण अनेक आघाड्यावर आंदोलनं केले, अधिवेशनं केले, सीमापार आंदोलनं केली आणि पाकिस्तानच्या वाघा बॉर्डरपर्यंत आपण आंदोलनं केलेली सर्व जाणती मंडळी आहात, योद्धे आहात. या अधिवेशनामध्ये येऊन 9 तरुणांना ऊर्जा देण्यासाठी आपण 2 दिवस आपले सगळे मनोगत व्यक्त करण्यासाठी माहूर या नगरीमध्ये जसे या शहराचं अत्यंत महत्त्व आहे, अनुसया माता, रेणुका देवी, दत्तात्रय, महानुभाव पंथाचे दत्तप्रभूचं ठिकाण, अशा ठिकाणी या देशाचा राज्यकारभार देशाचा कारभार चालवणाऱ्या ज्यांना आम्ही रामभक्त म्हणतो, अशा रामभक्त पुरुषांच्या या सरकारला ठणकावून सांगण्यासाठी आणि या ईश्वराला आम्ही विनंती करतो की या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देऊन शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य संपवून शेतकऱ्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावी यासाठीच या अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. तरी देशातील सर्व नागरिकांनी माहूरगडाला यावं आणि अधिवेशनामध्ये आपला सहभाग नोंदवा ही नम्र विनंती.